बेसिकली बऱ्याचशा केसेसमध्ये जळल्यामुळे त्या भागातले केस जातात. तर ह्या पर्टिक्युलर केसमध्ये जी आज आम्ही केलेली आहे त्या केसमध्ये तो 1 वर्षाचा असतानाच गरम दूध पडल्यामुळे ह्या भागातील जे आहे डोक्याच्या ह्या भागातील केस त्याचे गेलेले होते व तिथली स्किन देखील खराब झालेली होती. सो आता नाव ही ऑलमोस्ट मागच्या 15-16 वर्षापासून तो त्याच कंडिशन बरोबर जगत होता. त्यामुळे तिथं कंटिन्यू केस नसल्यामुळे किंवा त्या भागातली स्किन खराब असल्यामुळे एक चिडवण्याचा प्रकार होतो किंवा चेहरा चांगला दिसत नाही म्हणून एक न्यूनगंड तयार होत असतो. तर त्यांनी दाखवल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती केस प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला व आज ती प्रोसिजर परफॉर्म केलेली आहे. व ह्या कंडिशनला आपण पोस्ट बर्न स्कायरिंग ॲलोपेशिया म्हणतो. म्हणजे जळल्यानंतर त्या भागातील केस जाणे तसेच तिथली स्किन देखील खराब होणे. नॉर्मल ट्रान्सप्लांट आणि पोस्ट बर्न स्कायरिंग ॲलोपेशियामध्ये फरक असतो, कारण जेव्हा रूटीन केस प्रत्यारोपण आम्ही करतो त्याच्यामध्ये जी स्किन असते ती सॉफ्ट असते, जास्त व्हॅस्क्युलरिटी खूप जास्त असते. जेव्हा जळल्यानंतरची जी स्किन असते ती स्किन जास्त कडक असते, त्याच्यातला रक्तपुरवठा कमी असतो. सो त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करणं गरजेचं असतं. हेअर ट्रान्सप्लांट करण्या अगोदर ती स्किन सॉफ्ट पाहिजे, तिथे टाकलेले ग्राफ्ट देखील जगले पाहिजे, तर व्हॅस्क्युलरिटी चांगली पाहिजे. त्यासाठी आम्ही काही केसेसमध्ये आधीच तिथं मॉइश्चरायझेशन किंवा एक मसाज चालू करत असतो. सो आता आपण ही केस पर्टिक्युलर बघूयात. बेसिकली त्याला जे स्किन आणि जो ॲलोपेशियाचा पार्ट होता तो एवढ्या झोनमध्ये होता. आम्ही टेम्पोरल हेअरलाईन त्याची आधी मार्किंग एक मोठं चॅलेंज होतं आमच्यासाठी, कारण ना इट हॅज टू मॅच टू द अपोजिट साईड. इकडची जी साईड आहे याला ही मॅच करणं गरजेचं असतं. सो त्यामुळे आम्ही आधी मिडलाईन डिफाईन केली व इथून इक्विडिस्टन्स त्याचं मेजरमेंट्स घेतल्या. मेजरमेंट घेऊन मार्किंग केली आधी की या कोणता एरिया आपल्याला कव्हर करायचा आहे व त्याच्यानुसार मग आम्ही इथे आता केस प्रत्यारोपण जस्ट फिनिश केलेलं आहे. सो दिस इज द हा फ्रंटची लाईन केलं आहे, प्लस त्याला जी टेम्पोरल हेअर लाईन आहे ही क्रिएट करून जे साईड लॉक असतात खाली इथपर्यंत बर्न होतं तर हा एरिया देखील कव्हर केला आहे. डेन्सिटी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये वी हॅव डन सुपर डेन्स हेअर ट्रान्सप्लांट, जे एखाद्या स्कारिंग स्किनमध्ये ज्या मॅक्झिमम डेन्सिटीपर्यंत जाऊ शकतो आपण, तर त्या लेवलच्या डेन्सिटीपर्यंत आपण टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याचे जे 1 महिन्यामध्ये हे केस गळून पडणार, तिथून नवीन केस यायला चालू होतं. 6 मंथ्समध्ये एक ॲव्हरेज रिझल्ट येणार आणि 8 to 9 months विल गेट हिज ऑलमोस्ट 80 to 90% ऑफ द रिझल्ट. जी आपण जर्नी आहे त्याच्याबरोबर आपण शेअर करत राहू तुमच्याबरोबर.